केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतला महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा। गृहमंत्रालयामध्ये अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये 25 मिनिटं बैठक। केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं शहांकडून आश्वासन। नाशिकला मुसळधार पावसानं झोडपलं। तिडके कॉलनीतील मिलिंद नगर आणि रामचंद्र नगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, तर जिल्ह्यातील 4 धरणं ओसंडून। नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलं पाणी। गोदाकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पाणी पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। गाजरवाडी इथं दरड कोसळली। दरड कोसळल्यानं रस्ता बंद, नागरिकांची गैरसोय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पालघरमध्ये 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पालघरमधील धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। मुसळधार पावसाचा पालघरच्या ग्रामीण भागाला फटका। गावपाड्यांना जोडणारे अनेक रस्ते पाण्याखाली। सलग 5व्या दिवशीही नालासोपारा पाण्याखाली। नालासोपारा स्टेशन रोड परिसरामध्ये छाती एवढं पाणी। दूध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा। लाईटचे पोल रस्त्यावर पडले। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी। अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। खडकवासला धरणातून 27,200 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू। खडकवासला धरणात पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग। पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली। दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून। भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद। हॉटेल्समध्ये शिरलं पाणी। काही वाहनं देखील नदीपात्रात अडकली। पुण्यातील एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलं पावसाचं पाणी। तर एसपी कॉलेज परिसरामध्ये भलं मोठं झाड कोसळलं। वाहतूक ठप्प। रायगडच्या रोह्यामधील कुंडलिका नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून। दोन्ही बाजूची वाहतूक सध्या तरी बंद। सुट्टीची माहिती नसल्यानं विद्यार्थी आणि कामगारांचे हाल। रायगडच्या महाडमध्ये पुन्हा पूर स्थिती। महाड परिसरामध्ये मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग। सावित्री नदी, गांधारी नदीसह सगळ्या उपनद्या दुथडी भरून। कोल्हापूर शहरामध्ये पावसामुळे 7 दिवसात 54 झाडं कोसळली। तर जिल्ह्यामध्ये 252 झाडं पडल्याचा अंदाज। 32 धोकादायक वृक्ष महापालिकेच्या अग्निशमन विभागानं हटवले। पुण्यातील भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली। खेड तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। टोकावडे कारकुडी मार्ग दरड कोसळल्यानं बंद। आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून तापमानात वाढ होण्याचा अंदाज। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखीचं थोड्याच वेळात पंढरपूरकडे प्रस्थान। इंद्रायणी नदीतील पूरस्थितीमुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचं होणार प्रस्थान। विठुरायाच्या नामघोषात दुमदुमलं आळंदी।